भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आलेत आणि आपण जर पाहिलं तर त्याच्या अश्लील चाळ्यांच्या पाठीमागं त्यांनी जे मायाजाल कमवलं आहे किंवा त्यांनी जे प्रत्येक शहरामध्ये किंवा मोक्याच्या ठिकाणी असेल त्यांनी काही जागा असेल किंवा काही हॉटेलमध्ये भागीदारी असेल त्याची दिसून आली आहे। आत्ता आपण शिर्डी एअरपोर्ट च्या जवळ आहोत आणि जो उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला होता त्याच्यामध्ये 5.5 एकरचा जो उल्लेख केला होता त्या क्षेत्रामध्ये एकरचं क्षेत्रामध्ये त्यांनी 5.5 एकर ही जागा त्यांनी घेतलेली आहे। आता ही जागा कशी घेतली, काय केलं त्यांनी, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत विजूभाऊ कोते आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। विजूभाऊ, तुमचा आणि अशोक खरात जे बाबा आहेत त्यांचा तुमचा कसा संबंध? त्यांचा आणि आमचा संबंध ह्या प्लॉटमुळेच आला। ते नेहमी एअरपोर्टला येत असायचे। आमचं इथं ड्रेनेज स्ट्रीट लाईट रोडचं काम चालू होतं आणि मग त्यांनी सांगितलं की मला इथे प्लॉट घ्यायचा आहे। तर त्यांना ठीक आहे, आम्हाला आता 75 एकरचा प्लॉट आहे आणि ह्या 75 एकरमध्ये आमचे सर्व कामं आता आटवत आले। प्राथमिक मंजुरी ह्या प्लॉटची झालेली आहे। अंतिम मंजुरीसाठी जी कामं करावं लागतात, रोड स्ट्रीट लाईट ड्रेनेज, ही कामं आता झालेली आहेत आणि अंतिम मंजुरी साधारणतः पुढच्या महिन्यापर्यंत यायला पाहिजे, अपेक्षित आहे। त्यानंतर त्यांच्या नावावर तो प्लॉट होईल। तत्पूर्वी 1 वर्षापूर्वी साधारणतः 7 ते 8 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे 5 एकराचं, 75 एकरापैकी। याच्या अगोदर तुमचा कधी संबंध आला होता? नाही, याच्या अगोदर कधी संबंध, त्यांचं नाव ऐकून होतं पण संबंध कधी आला नाही प्रत्यक्ष असा। साधारणतः हा प्लॉट कधी खरेदी केलेला आहे? आम्ही घेऊन 10 वर्ष झाली याला। आम्ही जवळजवळ 17-18 पार्टनर आहे आणि एक 75 एकरचा हा लेआउट आहे। पूर्ण टाउनशिप आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आम्ही सगळे मित्र मिळून हा व्यवसाय करतो आणि गेल्या 25 वर्षापासून माझा रिअल इस्टेटमध्ये काम आहे। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर या प्लॉटची खरेदी जी आहे ती 1 वर्षापूर्वी झाली आहे। 5.5 एकरचा हा प्लॉट आहे आणि आता या प्लॉटबाबत काही चौकशी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।